नमस्कार. चला आज बोलूया नमो शेतकरी योजनेच्या हफ्त्याबद्दल. सध्या सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न आहे. पैसे जमा झालेत की नाही, तर हेच स्टेटस आपल्या मोबाईलवर अगदी सोप्या पद्धतीने कसं तपासायचं तेच आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर ज्याची खूप दिवसांपासून वाट पाहिली जात होती तो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता अखेर वाटण्यात आला आहे. राज्यातल्या जवळपास 89,75,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले गेले आहेत. म्हणजे विचार करा केवढी मोठी संख्या आहे ही. पण सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की यादीत नाव असूनही आपल्या खात्यात पैसे आलेत का? कारण होतं काय की एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे पाठवूनही अनेक पात्र शेतकऱ्यांना अजूनही ते मिळालेले नाहीत. आणि नेमकं काय स्टेटस आहे हेच कळत नाहीये. पण काळजीचं काहीच कारण नाही. कारण ही स्टेटस तपासणं खूप सोपं आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, हे काम आपण घरबसल्या आपल्याच मोबाईलवर फक्त काही मिनिटात करू शकतो. चला तर मग पाहूया की ही सोपी ऑनलाईन पद्धत नेमकी आहे तरी कशी. ठीक आहे, तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिली आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे ती म्हणजे आपला रजिस्ट्रेशन नंबर शोधणं. हा नंबर म्हणजे जणू काही चालीच आहे. याच्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. म्हणून आधी बघूया हा नंबर मिळवायचा कसा. हे बघा, अजिबात अवघड नाहीये. सगळ्यात आधी नमो शेतकरी पोर्टलवर जायचं आणि तिथे बेनिफिशरी स्टेटस म्हणून एक ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. आता आतमध्ये गेल्यावर एक हिरव्या रंगाची लिंक दिसेल, नो युअर रजिस्ट्रेशन नंबर, बरोबर? त्यावरच क्लिक करायचंय. आता जी स्क्रीन येईल तिथे एकतर आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर टाका किंवा मग थेट आधार नंबर टाकला तरी चालेल. तो जो काही विचित्र अक्षरांचा कोड दिसतोय ना, तो कॅप्चा कोड, तो टाका आणि मग मोबाईलवर एक OTP येईल. तो टाकला की झालं, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या समोर असेल. चला, आता आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे. आता फक्त दुसरी आणि शेवटची पायरी उरली आहे, ती म्हणजे स्टेटस चेक करणं. आणि त्यासाठी ना पोर्टलवर एक नवीनच ऑप्शन आलाय, ट्रॅक 1. याचाच वापर करून आपल्याला कळणार आहे की आपलं पेमेंट कुठपर्यंत आलंय. मग काय, परत पोर्टलच्या मेन पेजवर या. तिथेच तुम्हाला ट्रॅक 1 दिसेल, त्यावर क्लिक करा. एक छोटा बॉक्स उघडेल. तिथे आत्ता जो आपण नंबर शोधला ना, तो टाकायचा. नंबर टाकला की सर्च बटन दाबा. आणि बस, झालं काम. तुमच्या अर्जाची सगळी डिटेल स्टेटस तुमच्या समोर असेल. ओके, तर आता आपल्या समोर स्टेटस तर आली आहे, पण तिचा अर्थ काय? कारण तिथे एक इंग्रजी शब्द दिसतो आणि तो समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तो शब्द आहे फंड डिस्बर्समेंट. ऐकायला जरा जड वाटतो, पण याचा अर्थ काय आहे? हा बघा, हा तो शब्द आहे, फंड डिस्बर्समेंट. ज्यांनी आधीच चेक केलं असेल ना, त्यांना हा शब्द नक्की दिसला असेल. तर हा जो फंड डिस्बर्समेंट शब्द आहे ना, याचा अर्थ खूप सोपा आणि चांगली बातमी देणारा आहे. याचा सरळ अर्थ आहे की सरकारकडून तुमच्या हप्त्याचे पैसे पाठवण्यात आले आहेत. म्हणजे पैसे निघालेत, ते आता तुमच्या बँकेपर्यंतच्या प्रवासात आहेत आणि साधारणपणे पुढच्या 48 तासात तुमच्या खात्यात जमा होतील. थोडक्यात काय, तर ही एक गुड न्यूज आहे. पायलट, किती सोपं होतं हे सगळं. अवघ्या 2 मिनिटात, तेही आपल्या मोबाईलवर. आता कुठे हेलपाटे मारायची गरज नाही किंवा कोणाला विचारायची पण गरज नाही. सगळी माहिती आपल्या बोटांच्या टोकावर आहे. आणि ही एक छोटीशी गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जाते. आज जसं आपण पेमेंटचं स्टेटस घरबसल्या चेक केलं, तशा कित्येक तरी गोष्टी आता सोप्या झाल्या आहेत. मग खरा प्रश्न हा उरतो की हे जे तंत्रज्ञान आणि माहिती थेट शेतकऱ्यांच्या हातात येतेय, त्यामुळे आपला शेतकरी खऱ्या अर्थाने अधिक सक्षम होतोय का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? तुमच्या इतर व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, म्हणजे इतर शेतकऱ्यांनाही सोप्या पद्धतीने त्यांचा हप्ता चेक करता येईल.